हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं। भाजपने हरियाणात विजयाची हॅट्रिक केली आहे, पण हरियाणातील निवडणूक निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे। महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, तर इकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला धक्का बसलाय। एक्झिट पोलच्या आकड्यांनी आनंदून गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच मुख्यालयात विजयाची सगळी तयारी केली। पेढे आणले, फटाके आणले, जिलेबी सुद्धा आणली। टीव्हीवर पहिले कल काँग्रेसच्या बाजूनेही आले, पण काही मिनिटातच एकदम से वक्त बदल गया, जज्बात बदल गए और हालात ही बदल गए अशी अवस्था झाली आणि पिछाडीवर पडलेल्या भाजपनं अचानक मुसंडी मारली। सेलिब्रेशनसाठी आणलेल्या जिलेबीचा तुकडा मोडण्याच्या आधीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडलं। भाजपनं तिसऱ्यांदा सत्तेचा सोपान गाठत हरियाणाची सत्ता काबीज करण्याचं काँग्रेसचं स्वप्न धुळीला मिळवलं। पण हरियाणाच्या निवडणूक निकालाचे राजकीय परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहेत। हरियाणा जिंकल्यानं भाजपच्या शिडात हवा भरली आहे। लोकसभेनंतर बॅकफूटवर गेलेल्या भाजपला पुन्हा सूर सापडलाय। तसंच राज्यात महायुतीच्या जागा वाटपात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। आगामी विधानसभेत हरियाणाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे हरियाणाच्या निकालामुळे महाराष्ट्रातल्या भाजपचा आत्मविश्वास वाढणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। त्याचे परिणाम मवियाच्या जागा वाटपावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काँग्रेसचा दावा कमजोर होण्याची शक्यता वर्तवली जाते। हरियाणाची निवडणूक बायपोलर होती, दोन पक्षांची समोरासमोर होती, तर ही तर दोन आघाड्यांची बायपोलर निवडणूक आहे। दोन तीन पक्षाच्या आघाड्या आहेत, त्यामुळे तिथला परिणाम बार्गेनिंग पॉवर किंवा सीट डिस्ट्रीब्युशन किंवा जागा वाटपा निव्वळ इलेक्टिव्ह मेरिटवर होतोय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मवियानं जोरदार मुसंडी मारली। काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षांना धुमारे फुटले। निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदावर दावा करायला सुरुवात झाली, पण हरियाणाच्या निकालानं काँग्रेसच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।